शेती करताना पिकाबरोबरच विक्रीचं नियोजन जर केलं तर शेतीत होणारा तोटा कमी करता येतो। कोरेगाव तालुक्यातल्या सोळशी गावच्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं अशाच पद्धतीनं पिकाच्या विक्रीचं नियोजन करून दोडक्याच्या पिकातून 4 महिन्यात शेतकरी बंधूंनो 8 लाखांचं विक्रमी उत्पन्न घेतलंय। सातारा जिल्ह्यातील सोळशी ह्या दुष्काळी गावात राहणाऱ्या जालिंदर सोळसकर ह्या जिद्दी शेतकऱ्यानं खडकाळ माळरानावर सोनं आपल्या 1 एकर शेतात 45 टन दोडक्याचं उत्पन्न घेतलं। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी ही लागवड केली। आज माझ्या प्लॉटमध्ये जवळपास 2 महिने प्लॉट, आता 1 महिना झाला प्लॉट चालू आहे आणि आतापर्यंत 10 ते 12 टन उत्पादन निघालेलं आहे आणि आता 12 टन उत्पन्न निघत 12 ते 13 टन उत्पन्न निघाले एका महिन्यामध्ये। अजून 3 महिने प्लॉट चालेल। माझ्या हिशोबाने 45 ते 50 टन उत्पादन ह्या 1 एकरमध्ये 1 एकर क्षेत्रातून निघालं पाहिजे। सुरुवातीला त्यांनी जमिनीची मशागत करून 4.5 फुटांवर बेड तयार केले। त्यानंतर खताची मात्रा देऊन 30 मायक्रॉन मल्चिंग पेपर टाकून 3 फुटावर दोडक्याची लागवड केली। थंडीच्या दिवसात दोडका उत्पादन कमी होतं, त्यामुळे बाजारात त्याला मागणी असते आणि दरही चांगला मिळतो। प्रचंड थंडी असल्यानं जालिंदर यांनी गंधक पावडरचा धूर करून सर्व क्षेत्रात पहाटे फवारणी केल्याने रोगावर नियंत्रण मिळवता आलं। तसंच उत्पादन वाढीसाठी सोळसकर यांनी दर 7 दिवसांनी बीव्हीजी मॅजिक स्प्रे मारल्याने मधमाशांचं प्रमाण वाढून वेलींना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली। त्यामुळे थंडी असूनही त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळालं। सोळसकर यांना एका एकरात 45 टन उत्पादन मिळालंय। दर्जेदार माल असल्याने पुणे तसंच मुंबईतील मॉल्समध्ये त्यांनी त्याची विक्री केली। त्यांच्या दोडक्याला 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे दर मिळाला। दोडक्याच्या लागवडीपासून ते उत्पादन सुरू होईपर्यंत सोळसकर यांना 4 महिन्याचा कालावधी लागला आणि त्यासाठी एकूण 1,50,000 खर्च आला। आता हा खर्च वजा जाता त्यांना जवळपास 8 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालंय। आज थंडीच्या दिवसामध्ये उत्पादन जर आपण काढलं तर दर भरपूर असतो आणि त्यामुळे आता 25 ते 30 रुपये किलोनी दोडका पुन्हा मुंबई आणि फलटण आणि रिलायन्सला या 4ही ठिकाणी मालाची विक्री होते। जालिंदर सोळसकर यांच्या दोडका शेतीला भेट देण्यासाठी देश विदेशातून लोक येतात। नुकतेच तांजानियातील कृषी सल्लागारांनी त्यांच्या शेतीला भेट दिली आहे। पाण्याची कमतरता असतानाही जालिंदर सोळसकर या तरुणानं शेतीत केलेला हा प्रयोग शेतकऱ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा देणारा आहे। विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।